नमस्कार, मी नरसिंह भुरे, आरोग्य दूत न्यूज. आज पाचोरा शहरात एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाचोरा शहरातील बायपास रोडवर भरधाव वेगातील ट्रकने अक्षरशः थरकाप उडवणारा अपघात घडवला आहे. आज दिनांक 19 रोजी दुपारी 11:30 ते 12 वाजण्याच्या सुमारास भडगावकडून पहूरकडे जाणारा ट्रक क्रमांक MH19 CX 4699 हा भरधाव वेगात येत होता. याच दरम्यान विकास कॉलनी परिसरात अचानक एक मोटरसायकल सवार समोर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला आणि पुढच्याच क्षणी ट्रकने रस्त्याच्या डिव्हायडरवरील इलेक्ट्रिक पोलला जोरदार धडक दिली. धडक इतका भीषण होता की ट्रक थेट विरोध दिशेला जाऊन पलटी झाला आणि इलेक्ट्रिक पोल पूर्णपणे चक्काचूर झाला. या ट्रक मध्ये ऑइल भरलेलं असल्याने घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक चालक राजू पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत. महत्वाचं म्हणजे या अपघातावेळी समोरून येणाऱ्या 2 मोटरसायकलवरील 4 जण थोडक्यात बचावले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अपघातानंतर तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील यांनी धाव घेत चालकाला सुरक्षित बाहेर काढलं. तसेच घटनास्थळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमोशी आणि PS पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बायपास रोडवरील जाणाऱ्या जड वाहनांनी वेगावर नियंत्रण ठेवावा, अन्यथा अशा दुर्घटना पुन्हा घडू शकतात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मित्रांनो, रस्त्यावरचा एक क्षणाचा वेग आपल्या आणि इतरांच्या जीवावर बेतू शकतो. म्हणूनच वेगावर नियंत्रण ठेवा. सुरक्षित राहा. धन्यवाद.